दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने केंद्र व राज्य सरकारकडे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा सुरू आहे। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागात ज्या लोकांनी, ज्या दलितांनी, आदिवासींनी, ओबीसींनी, गरीब मराठा समाजाच्या लोकांनी शेती प्रयोजनासाठी महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं असेल, असे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी एक राज्य सरकारने धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा, या मागणीचं निवेदन माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना पाठवलेलं आहे। आमच्या संघटनेचे पदाधिकारी सदर निवेदनावर काय कारवाई झाली हे विचारणा करण्याकरिता त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागपूर येथे गेले असता त्यांनी एकदम आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली। नियम असा आहे, एकदा निवेदन सादर केलं तर कुठल्याही सेवा हमी कायद्यानुसार सदर निवेदन संबंधित विभागाला पाठवणं अपेक्षित असून त्याची प्रत निवेदनकर्त्याला द्यावी, असा एक नियम आहे। हा नियमाला पायदळी तोडून सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या कार्यालयाकडून दलित, आदिवासी, भूमिहीन, ओबीसी, गरीब मराठा, सातबारा नावावर नसलेल्या लोकांचं जे हिताचं निवेदन आहे, सदर निवेदनाला त्यांनी सबसेल केराची टोपली दाखवली आहे। आम्ही वेळोवेळी त्यांची पाठपुरावा करण्यासाठी विनंती करण्यासाठी गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी आम्हाला हमेशा उडवाउडवीची उत्तर दिली। कागदाचं उत्तर कागदानं आम्हाला दिलेलं नाही, त्यामुळं मोठ्या नाईलाज असतं आमच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्र सरकारमध्ये, संसदेमध्ये जे महाराष्ट्र राज्यामधून प्रामुख्याने विदर्भातून आम्ही जे खासदार लोक निवडून दिलेले आहेत दिल्लीला, जनसामान्यांची भूमिका तिथे मांडण्यासाठी, जनसामान्यांचे प्रश्न तिथे मांडण्यासाठी, आणि त्या खासदारामार्फत जर आम्ही निवेदन सादर करून प्रधानमंत्री कार्यालयाकडे जर विनंती करत असो तर त्याचा फॉलोअप घेणं हे त्यांचं एक संविधानात्मक आणि संसदीय कार्य आहे। परंतु या कार्याला बगल देत त्यांनी केवळ दलित, आदिवासीचा प्रश्न आहे, ओबीसीचा प्रश्न आहे, सातबारा नावावर नसलेल्या लोकांचा प्रश्न आहे, या प्रश्नाचा असल्यामुळे का त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली का, याचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीनं दिनांक 19 तारखेला 19 सप्टेंबर रोजी नागपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर डफडे बजाव आंदोलन करून आमच्या ज्या स्थगित आणि प्रलंबित प्रश्न आहेत, दलितांचा प्रश्न प्रलंबित आहे, आदिवासींचा प्रश्न प्रलंबित आहे, आणि राज्यातली प्रामुख्याने विदर्भातील जनतेच्या समस्या ह्या केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे जो काय आम्ही निवेदनात्मक संविधानात्मक मार्गाने, तो आमचा अधिकार आहे। जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि जनतेचा तो अधिकार आहे, आपल्या समस्या आपल्या प्रतिनिधीकडे, लोकप्रतिनिधीकडे सादर कराव्या, लोकप्रतिनिधी पुढं पुटअप करून त्याचा पाठपुरावा करावा, हे कर्तव्य आहे। आम्ही काय त्यांना भीक मागत नाही, आम्ही काय त्यांना अशी काही वैयक्तिक संपत्ती मागत नाही, कुठल्या रोडचं टेंडर मागत नाही, कोणता ठेकेदारी पद्धतीनं ठेका मागत नाही। हा गवाकुसा बाहेर राहणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे। त्यामुळं सन्माननीय नितीन गडकरी साहेबांकडून जी आम्हाला अपेक्षा होती ती अपेक्षा तिथील कर्मचाऱ्यांनी आमची निराशा केली। म्हणून पुन्हा त्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही 19 सप्टेंबर रोजी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार संविधानात्मक मार्गाने लोकशाही पद्धतीने आम्ही तिथे डफडे बजाव आंदोलन करून सन्माननीय मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष वेधणार आहे। याबाबत मी स्वतः काल नागपूरचे DSP, नागपूरचे CP, नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर निवेदन सादर केलेलं आहे, आणि या प्रश्नावरती तात्काळ त्यांनी एक तर आम्हाला आमच्या निवेदनावर काय कारवाई झाली याचं एक उत्तर द्यायला पाहिजे, नाहीतर मग निवेदन केराच्या टोपलीत टाकली काय, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही 19 तारखेला सन्माननीय नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करणार आहोत, याची नोंद घ्या।